कच्च्या बटाट्यापासून इतका टेस्टी असा नाश्ता याआधी तुम्ही कधीच खाल्ला नसेल याची गॅरंटी देते मी तुम्हाला. ते सुद्धा एकदम कमी साहित्यामध्ये एकदम चविष्ट असा हा नाश्ता तयार होतो. तर त्यासाठी काय करायचं आहे, इथे मी एक मध्यम साईजचा बटाटा घेतलेला आहे. आता तुमच्या घरामध्ये माणसं किती आहेत खाणारी, त्या हिशोबाने तुम्ही बटाटा कमी जास्त करू शकता. मी इथे फक्त माझ्या एकटीपुरतं करणार होते, त्यामुळे मी इथे एकच बटाटा घेतलेला आहे. तर बटाट्याची साल काढून घ्यायची, बटाटा स्वच्छ धुवून घ्यायचा, त्यानंतर तो किसून घ्यायचा किसणीने. आता इथे मी ही जी अद्रक किसायची जी किसणी असते त्या किसणीने मी बटाटा किसून घेतलेला आहे. पण जर का तुमच्याकडे थोडी मोठ्या दातांची किसणी असेल तर त्यांनी सुद्धा तुम्ही हा बटाटा किसू शकता. बटाटा पूर्ण किसून झालेला आहे. आता काय करायचं आहे, इथे एका टोपामध्ये पाणी घेतलेलं आहे. त्यामध्ये हा बटाट्याचा किस घालून घ्यायचा आहे आणि स्वच्छ 2 ते 3 वेळा स्वच्छ पाण्याने हा बटाटा धुवून घ्यायचा आहे. याच्यामध्ये जे स्टार्च असतं ते पूर्णपणे काढून घ्यायचं आहे आपल्याला. त्यामुळे साधारण 2 ते 3 पाण्याने बटाटा धुवून घ्यायचा. बटाटा धुवून झाला की मग एका वाटीमध्ये हा बटाट्याचा किस आहे तो काढून घ्यायचा आहे आणि पूर्णपणे आपल्याला हा किस पिळून घ्यायचा आहे. याच्यामध्ये अजिबात पाण्याचं अंश राहता कामा नये. अशा पद्धतीने एकदम व्यवस्थित पूर्णपणे याचं सगळं पाणी काढून घ्यायचं आहे. आता यामध्ये मी घालणार आहे एक साधारण 3 हिरव्या मिरच्या. तुम्हाला कितपत तिखट हवं आहे त्यानुसार तुम्ही हिरवी मिरची कमी जास्त करू शकता किंवा यामध्ये तुम्ही लाल मिरची पावडर सुद्धा घालू शकता. पण हिरव्या मिरचीने खूप जास्त छान टेस्ट येते. बारीक चिरलेली कोथिंबीर सुद्धा घेणार आहोत आपण यामध्ये. आता हा जो बटाट्याचा किस आहे तो पूर्णपणे मोकळा करून घ्यायचा. याच्यामध्ये बारीक चिरलेली हिरवी मिरची घालायची. त्याचबरोबर याच्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर, थोडंसं जिरं घालायचं आणि चवीनुसार यामध्ये मीठ घालायचं आहे. आता हे सगळं मिश्रण व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं. मीठ सगळीकडे व्यवस्थित भिनलं पाहिजे. बारीक चिरलेली हिरवी मिरची आणि कोथिंबीर सुद्धा व्यवस्थित मिक्स झाली पाहिजे. आता यावरती झाकण ठेवून घ्यायचं आणि एक 5 ते 10 मिनिटांसाठी हे तसंच ठेवायचं. आपण यामध्ये मीठ घातलेलं आहे त्यामुळे त्याला थोडं पाणी सुटतं आणि यामध्ये कसलंही पीठ घालायची गरज नाही. इकडे तवा गरम करून घ्यायचा, त्याला सगळीकडून तेल लावून घ्यायचं आणि हे जे मिश्रण होतं ते मिश्रण बरोबर मधोमध घालून घ्यायचं आणि हलक्या हाताने आपल्याला हे प्रेस करत अशा पद्धतीने स्प्रेड करून घ्यायचं आहे. त्यानंतर काय करायचं, याला साईडने तेल सोडून घ्यायचं आहे आणि खालची बाजू छान अशी भाजली गेली की मग आपल्याला हे पलटी करून घ्यायचंय. तुम्ही बघू शकता किती सुरेख असा रंग आलेला आहे आणि मस्त क्रिस्पी असा हा नाश्ता तयार होतो. कडेला सुद्धा तेल सोडून घ्यायचं आणि दोन्ही साईडने अलटी-पलटी करून हा नाश्ता व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे. एकदम छान क्रिस्पी नाश्ता होतो. तुम्ही सॉससोबत खाऊ शकता किंवा तुम्ही दह्यासोबत सुद्धा खूप छान लागतो. एकदा नक्की ट्राय करून बघा. मला हा नाश्ता बनवायला फक्त 10 मिनिटं लागलेले आहेत. 10 मिनिटामध्ये झटपट असा होणारा पण तितकाच पौष्टिक आणि खायला सुद्धा खूप छान लागतो. सकाळच्या वेळी खूप गडबड असते. अशा वेळेमध्ये हा नाश्ता एकदम पटकन असा तयार होतो. तर तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा. तुम्हाला जर का माझे व्हिडिओज आवडत असतील तर आपल्या नगरी ठसका या चॅनेलला सबस्क्राईब करा. आपलं Instagram आणि Facebook चॅनेल सुद्धा फॉलो करा. रोज मी आपल्या चॅनेलवरती नवनवीन रेसिपीज अपलोड करत असते. पुन्हा एकदा भेटूया अशाच नव्या रेसिपी सोबत.